गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड या आमदारांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्यादरम्यान विधानभवन परिसरात नेमकं काय घडलं आपण पाहूयात ग्राफिक्समधून। विधान भवनाच्या पायऱ्यांवर गोपीचंद पडळकर कार्यकर्त्यांशी गप्पा मारत उभे होते। जितेंद्र आव्हाडांचे समर्थक नितीन देशमुख आणि पडळकरांमध्ये पायऱ्यांवरच ठिणगी पडली। गोपीचंद पडळकर नितीन देशमुखांच्या दिशेने सरसावले, पण कार्यकर्त्यांनी त्यांना रोखलं। पडळकरांचे समर्थक ऋषी टकले आणि आव्हाडांचे समर्थक नितीन देशमुखांमध्ये हाणामारी झाली। हाणामारीच्या तक्रारीसाठी जितेंद्र आव्हाड जयंत पाटलांसह मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून पडळकरांना तातडीनं बोलावण्यात आलं। बावनकुळेंशी चर्चेनंतर गोपीचंद पडळकरांनी दिलगिरी व्यक्त केली। नितीन देशमुख आणि ऋषी टकलेंचे जबाब नोंदवले गेले। आणि विधान भवनातल्या या राड्यानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी आमदार गोपीचंद पडळकरांना तातडीनं विधिमंडळात बोलावून घेतलं। हाणामारीच्या या घटनेवरून बावनकुळेंनी गोपीचंद पडळकरांना समजही दिली। दरम्यान मविया नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन गोपीचंद पडळकरांची तक्रारही केली।